भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात. की आपल्या बोलण्याचे काय परिणाम झाले आहेत. विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या विरुद्ध बोलणे, जाहीर टीका करणे, याचा बदला जनता मशीनमधून घेतल्याशिवाय राहणार नाही. महायुतीचा जागा वाटपाचा जो तिढा आहे तो किती जागेवर सध्या अडलेला आहे? साधारण 6-7 जागेमध्ये आम्ही चर्चा करतो आहे. मला वाटतं फार तिढा नाहीये, चर्चा करूनच सुटणार आहे. त्यामुळं लवकरच याची बैठक होईल आणि तिढा संपेल. आज परत एक लिस्ट नव्याने जाहीर होईल का, जी काही रामटेकची जागा राहिली आणि ज्या या टप्प्यातल्या गडचिरोली रामटेक फक्त 4 दिवसच राहिले आहेत. आज उद्या निर्णय होईल असं वाटतं. आज तुम्ही ऑनलाईन बैठक घेणारा राज्यातल्या कार्यकर्त्यांची कशी बैठक असेल, पुण्यात सहभागी काय? आम्ही आता आमचं जे इलेक्शन कॅम्पियन आहे हे कॅम्पियन बूथ लेवलला आम्ही करतो आहे. प्रत्येक बूथवर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मोदीजींच्या 10 वर्षाच्या सरकारचे जे काही गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, शेतकऱ्याचं कल्याण, जे काही आम्ही केंद्र सरकारने योजना केल्या त्या योजनाला घेऊन मोदीजींचा नमस्कार आम्ही घरोघरी पोहोचवतो आहे. प्रत्येक घरी स्टिकर लावण्याचं आम्ही काम करतो आहे. मोदीजींनी 10 वर्षात केलेल्या कामाचं पत्रक आम्ही घरोघरी देणार आहोत आणि मला विश्वास आहे की मोठ्या प्रमाणावर जनता ही मोदीजीला मतदान करेल आणि मागच्या निवडणुकीपेक्षा 7-8% मतं वाढतील असा मला अंदाज आहे. उदयनराजे दिल्लीत आहेत, अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्ली नाही. उदयनराजेजी यांना सातारा लोकसभेची त्यांची मागणी आहे. मला वाटतं की ती मागणी त्यांनी केली आहे, पण महायुतीमध्ये जी चर्चा होईल त्यानुसार आपण पुढे जाऊ. 3 दिवसापासून ते दिल्लीत ठाण मांडून बसलेले आणि नेत्यांची भेट होऊ शकली नाही अशी चर्चा बाहेर. अशी काही चर्चा असतं, त्यांचे काही खासदार म्हणूनही कामं असतात, त्यांना भेटायची असेल, पण त्या ठिकाणी असं काही नसतं की यांची भेट झाली नाही त्यांची भेट झाली नाही. महायुतीची चर्चा होईल, नंतर निर्णय होईल. हो, विदर्भातील अमरावतीचा एक जागेचा मोठा प्रश्न आहे, सगळ्यांना उत्सुकता आहे, काय स्टेटस आहे सध्या? अमरावती जागा ही भाजपकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल. भाजपच्या चिन्हावर उमेदवार असेल तिथे 100% भाजपचाच उमेदवार लढणार आहे. आज मुख्यमंत्र्यांना दिल्लीला बोलावण्यात आलेलं आहे, काय? मी तेच सांगितलं आपल्याला की महायुतीचे आम्ही सर्व नेते बसून योग्य पद्धतीनं आमचं जागा वाटप करू. जिंकण्याचा आमचा महत्वाचा निकष आहे. जिंकण्याचा निकष असल्यामुळं जी जागा जो जिंकेल त्यांनी लढली पाहिजे. प्रतिष्ठा नाही आहे एकामेकाची, ही जागा आम्ही लढवू की ती जागा आम्ही लढू. जिंकण्याकरता ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत किंवा जे जे निकष आहेत ते आम्ही पूर्ण करू. गडचिरोलीबद्दल काही निर्णय? गडचिरोलीचा निर्णय आज होईल. मनसेला शिवसेनेत म्हणजे समावेश करून घ्यावे आणि राज ठाकरे अध्यक्ष व्हावे अशा पद्धतीचा प्रस्ताव दिला तर जया शिंदे याबद्दल मला माहिती नाही. शिवसेनेचा एकनाथ शिंदेजी निर्णय करतील. दक्षिण मुंबईच्या बाबतीत आग्रही या मनसेची जागा त्यांना लढायचीच आहे. याबद्दल एकनाथ शिंदेचा पक्ष निर्णय करेल. त्यांच्या पक्षामध्ये काय करायचं त्यांना अधिकार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात, तर तुमचं हे ठरलेलं आहे? मला वाटतं राष्ट्रवादीत जर त्यांना काही चर्चा झाली असेल म्हणूनच ते पक्ष प्रवेश करणार असेल. यंदाची होळी कब तक पूरी सीट फाइनल होने वाली है? देखिए 2-3 दिन में सारा चित्र सामने आएगा. 2-3 दिन के ऊपर नहीं मुझे लगेगा कि 2-3 दिन के ऊपर नहीं कुछ टाइम लगेगा. 2-3 दिन में सारी चीजें स्पष्ट हो जाएगी. भाजपच्या प्रचाराचं नियोजन कसं सुरू आहे, काय सांगणार? भारतीय जनता पार्टी महायुती आम्ही 13ही पक्ष हे एकत्र येऊन या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत आणि या निवडणुकीमध्ये बूथवर आम्ही कॉन्सन्ट्रेट केलं आहे. 51% मतं मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मोदीजींच्या 10 वर्षाच्या गरीब कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या ज्या योजना आहेत आणि जे मोदीजींनी आज महाराष्ट्राकरता ज्या पद्धतीने मदत केली आहे मागच्या 10 वर्षामध्ये, 65 वर्ष काँग्रेसचे आणि 10 वर्ष मोदीजींचे असा जर अंदाज घेतला तर 10 वर्ष वर आहेत. आणि त्यामुळे जनतेला आता समजलं आहे की या देशाचं जे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला साथ दिली पाहिजे असं जनतेचं मत झालं आहे. आणि मला वाटतं की मागच्या निवडणुकीपेक्षा 7-8% मतं वाढतील असं मला दिसत आहे. महाराष्ट्रातली आणखी एक जागा संभाजीनगर, तिथला देखील एक तिढा कायम आहे.
मी सांगितलं ना की आमचा तिढा नाही आहे, चर्चा सुरू आहे. तिढा टोकाचा असतो, काही तिढा नाही आहे, चर्चा सुरू आहे आणि ती 5-10 मिनिटात संपेल ही चर्चा आहे. नवनीत संभाजीनगरला राणा यांचा जो प्रवेश जिंकेल सुप्रीम कोर्टामुळे रखडला आहे का? भाजप प्रवेश करणार होत्या त्या संख्येत नवनीत राणा. मी वारंवार सांगतो आहे की कोण प्रवेश करणार कोण नाही करणार यापेक्षा मी एका वाक्यात सांगितलं की अमरावतीची जागाही भाजप लढणार आहे, भाजपाचाच उमेदवार राहणार आहे आणि आमची महायुतीचे सर्व आमचे अडसूड साहेब असतील, त्या ठिकाणी सारे आमचे बच्चू कडूजी असतील, आम्ही सर्वांशी त्या ठिकाणी मदत घेऊ. निश्चितपणे ही जागा आम्ही 100% जिंकू. आम्ही सर्वांची महायुतीच्या घटक पक्षाची मदत घेऊ आणि मला वाटतं सर्व महायुतीचे घटक पक्ष आमच्या उमेदवाराला मदत करतील. संभाजीनगरमध्ये तुम्ही म्हणजे भाजप किंवा शिवसेना उमेदवार देण्यापेक्षा जो जिंकून येईल त्याला प्राधान्य देत आहे? मी वारंवार सांगतो आहे, सर्वच जागेवर आम्ही चर्चा करतो आहे. काही भाजपच्या जागा सोडाव्या लागतील तर आम्ही त्या ठिकाणी बारामती आता राष्ट्रवादीकडे जाणार आहे. तर अशा अनेक जागा आहेत ज्या ठिकाणी आम्ही जिंकणार आहोत. त्या ठिकाणी राष्ट्रवादी जिंकू शकते, त्या ठिकाणी शिवसेना जिंकू शकतं. सर्वांचं महत्व कायम ठेवून, कारण 13 खासदार घेऊन एकनाथजी मागच्या वेळी त्यांनी आपला शिवसेना एक पक्ष तयार केला. त्यानंतर अजितदादांनी 42-43 आमदार घेऊन त्या ठिकाणी आपला पक्ष तयार केला आणि त्यामुळे मला असं वाटतं की एवढी प्रतीक्षा त्यांची आहे तर प्रतीक्षेप्रमाणे त्यांना सुद्धा आपल्यासोबत ठेवलं पाहिजे, अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. तिन्ही पक्षाची यादी जवळपास कधी येईल? कारण की 2च दिवस आहे उमेदवारी अर्ज भरायला पहिल्या टप्प्यासाठी. 5 मिनिटात संपेल एवढं सोपं आहे. आम्ही चर्चा करतो आहे, चाचपणी करतो आहे आणि आमचे सर्व राज्याचे नेते आणि केंद्रीय नेतृत्व यामध्ये पुढाकार घेऊन लवकरच या ठिकाणी जागा वाटप जवळपास झालेच आहे. पण जे काही उमेदवार आहे त्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल असं मला वाटतं. बावनकुळे साहेब, आपण जसं सांगताय चाचपणी सुरू आहे, अगदी अखेरच्या टप्प्यात आहे, पण मनसेच्या एंट्रीमुळे चाचपणीला वेळून लिस्ट जाहीर करायला उन्हाळ्यामुळे वेळ होत नाही आहे. 5 मिनिटात संपेल अशी स्थिती आहे आणि आमची आता अंतिम चर्चा झाली आहे. निश्चितपणे लवकरच शिक्कामोर्तब होईल. कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत जाताय या निवडणुकीमध्ये? मी सांगितलं वारंवार, माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारने 10 वर्षात गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाच्या कल्याणाच्या विकासाच्या योजना महाराष्ट्राला जे 10 वर्षात मिळालं ते 50 वर्ष मिळालं नाही. आमच्याकडे आकडेवारी आहे, म्हणजे 50 वर्षात घरकुलं किती लोकांना मिळाले, आमच्या सरकारमध्ये किती मिळाले, मी सर्व जाहीर करणार आहे. अन्नधान्याची आज राज्यामध्ये 7 कोटी लोकांना मोफत अन्न मिळत आहे केंद्र सरकारकडनं. आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी राज्याच्या कृषी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत होते आहे. आता 8 लक्ष शेतकऱ्यांना अॅग्रिकल्चर पंप, सौर ऊर्जेचे पंप सरकार देणार आहे. अशा अनेक योजना आहेत. 45 योजनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, आर्थिक दुर्बल घटकांना मोदीच्या सरकारने न्याय दिला. 45 योजनाच्या माध्यमातून. या 45 योजनेचे लाभार्थीचा डेटा जर घेतला, हा डेटा इतका मोठा आहे की आम्ही या डेटा जो आम्ही घरोघरी चाललो आहे आणि मोदींचा नमस्कार सांगतो आहे. आणि जेव्हा मोदींचा नमस्कार सांगतो तेव्हा जनता ज्या पद्धतीने आमचं स्वागत करतो, आम्हाला मतदान करण्याकरता त्यांच्या मनातून जी त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे, मला वाटतं 7-8% मतं वाढतील. ही स्थिती महाराष्ट्रामध्ये तयार होईल आणि 51% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये 45+ महायुती होईल. विकसित भारताच्या संकल्पाला, मोदीजींच्या संकल्पाला, विकसित भारताकरता लोक मतदान करतील. जनतेला हे कळतं देशाचं पंतप्रधान कोण व्हावं, तुम्हालाही कळतं कोण व्हावं. जेव्हा आमचे पत्रकार बंधू मतदान करायला जातील, तुम्ही सुद्धा विकसित भारताच्या संकल्पाला, मोदीजींना साथ द्याल असं मला वाटतं.